काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे महायुतीचे संजय गायकवाड, अनिल बोर्डे यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानी जमुना सागर कुलाबा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास रोखत त्यांना ताब्यात घेतलं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी हाय हाय जिंदे फडणवीस नेते मंडळी जे घोषणाबाजी जी आहे करण्यात चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। संजय गायकवाडांना अटक करा, संजय गायकवाडांना अटक करा, अनिल बोंडे यांना अटक करा, अनिल बोंडे यांना अटक करा। देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। वर्षाताई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, वर्षाताई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, वर्षाताई आगे बढ़ो। बसमध्ये बसलेल्या लोकांना पण बसण्याचं काम केलं। या ठिकाणी आम्ही पोहोचू नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेड लावले। आज भाजपचे कार्यकर्ते आतमध्ये बसलेले आहेत, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने योग्य नाही। आम्ही बसलो तर आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मारलं, कार्यकर्त्यांना फटफटत नेलं। ही कुठली परंपरा आहे? नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाहीचा अधिकार असो। आम्ही शांततेच्या मार्गाने ते आलो। काय सांगायला आलो? जननायक आदरणीय राहुल गांधीजी हे भारताला जोडण्यासाठी प्रयत्न करतात। अरे तुझ्या आणि तू पकड आता खाली बस जरा बस। वारकरी संप्रदायाबद्दल तुला बूम दाखवायचं का? आम्ही दाखवतो बस। महिलांबद्दल शब्द इस्तेमाल करा वापरणार समोर ताई त्या ठिकाणी रस्त्यावर गुंडशाही आहे ते जागेवर बसा लोकांना मारण्याचं काम करतात। पण दुर्दैवाने त्यांना अटक करायला पाहिजे, त्यांना थांबवायला पाहिजे, त्यांना डिसमिस करायला पाहिजे, पण ते न करता स्पीकरांनी आम्हाला इथे थांबवलेले। पूर्ण जोर टाकलाय। देख ना ये लेडीज के वैसे मैं ये हो रहा हूं। काम करतो तलवारीची पेट पाहिजे, त्यांच्याला अटक झाली पाहिजे, त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला जातात। अरे समोर काही जननायक आहे, समोर बघा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मात्र असं बोलतात, राहुल गांधी जिंदाबाद। देशासाठी चार्जी असेल त्याची राहुल गांधी जैसा हो। आणि अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलता। आणि माझा प्रश्न मोदींना नाही, माझा प्रश्न शहांना आहे। माझा प्रश्न की लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल असं बोलल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली? आम्ही आता लोकसभेच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलो आणि अध्यक्षांना बोलतोय यांना डिसमिस करा, यांच्यावर कारवाई करा। हे काय चाललंय? आमदार काय काय बोलायला लागले? कुठे थोडं धमकी द्यायला लागले, घरात घुसण्याची भाषा करतात, लोकांबद्दल सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम करतात। आणि त्या लोकांवर कारवाई करायचं सोडून, त्यांना थांबवायचं सोडून आज किती लोक फरार होते मधल्या काळात? सांगा ना मला, बदनापूरचे फरार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू पुढे जाणे पडवलं तर विद्युत फरार होता। आम्ही या ठिकाणी लोकांचं म्हणणं मांडायला येतो, तर आमचं म्हणणं पण ऐकून घ्यायचं नाही। पोलिसांचा वापर करायचा, बळाचा वापर करायचा, हे दुर्दैव आहे, मला सांगायला पाहिजे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही पहिल्यांदा असं बघतोय। महाविकास आघाड़ी हमारी बात क्या थी? हमारी बात ये थी कि हमारे जननायक और लोकसभा के हमें प्रतिपक्ष नेता आदरणीय राहुल गांधी जी के बारे में जो विध्वस्त बातें की गई है, दुर्भाग्यवश मुझे कहना पड़ेगा कि आमदार संजय गायकवाड़ जी की आदत है, उनकी गुंडाशाही की प्रवृत्ति है। सातत्य से वो वारकरी के बारे में बात करते
करते वर्षाताई आणि 5 रुपया किसान के बारे में बात करते हैं, बदलापुर की घटना हो गई तो महिला के बारे में विकास से बात करते हैं, रस्ते में उतर के लोगों को मारते हैं, तरी कृपया तलवार से गेट काटते हैं, और वही इंसान राहुल जी के बारे में बात करें, पोलिसांच्या गाडीमध्ये डेलिगेशननी राहुल गांधी जी किसके घर में आपको मालूम है? जिनके घर में शहादत है, जिनकी दादी ने देश के लिए शहादत दी है, पिताजी ने देश के लिए शहादत दी है, भारत को जोड़ने के लिए भारत जोड़ो यात्रा की है। 11 लाख पुलिस को आगे करना है, मोदी डरता है पुलिस को आगे करना है। गृहमंत्र्यांचं फेलियर आहे का हे? मुख्यमंत्र्याचा आणि होम मिनिस्टरचा दो राज्यमंत्र्यांचा फेलियर आहे। अखिलेश यादवजी, अखिलेश यादवजी, ओ अखिलेशजी, आज की खाजगी वाहनामध्ये अखिलेशजी बीजेपी सरकार के नेताओं ने आमदार थे, बीजेपीचे आमदार आणि बीजेपीच्या नेत्यांनी आमचे राष्ट्र नेते राहुल गांधीजीला जो शब्द वापरलाय, याला महाराष्ट्रातून प्रत्याहार करण्यात यावा, याला इथून राजीनामा देण्यात यावा। यांनी आमचे भारताचे नेते आमचे आदरणीय राहुल गांधीजीवर जो टिप्पणी केली यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे महाराष्ट्राच्या विधानसभाचे अध्यक्ष याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। ते गद्दार नेते लोक आहेत, आमचे काँग्रेसचे आदरणीय राहुल गांधीवर जो टिप्पणी केली और आमचे नेते ॲडव्होकेट रवी जाधवला राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, हमारी मांग है उनको अरेस्ट करो, अरेस्ट करो उनको, हमारी यही मांग है। और ये सरकार जब जब डरती है तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।